हाय, हॅलो फ्रेंड कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, स्किप न करता अशाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. तर रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. आजही घेऊन आलेली आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण आपल्या रेसिपीमध्ये ना एकदम फॅब्युलस आणि हो डिलिशियस अशी रेसिपी बनवत आहोत, आणि जेणेकरून उन्हाळ्यामध्ये तुम्हाला थंडवा आणि हो एनर्जी टाइप अशी मी एक रेसिपी बनवते, जेणेकरून आपल्या त्या रेसिपीपासून खूप असे फायदे आहे आणि त्याची बेनिफिट काय आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला आणि ऐकायला बघायला मिळेल. तर ही रेसिपी अजिबात स्किप करू नका. तर सर्वात आधी आपण काय केले, एक बाउल घेतले आणि त्या बाउलमध्ये ना म्हणजे जेवढे मला हवेत ना, काजू, बदाम, पिस्ता आणि त्याच्यासोबतच ना मखाने. आता हे मखाने वगैरे जे आहेत ना, थोडेसे दुधामध्ये सोक करायला मी ठेवले जवळपास अर्धा तास. आणि ते मला जर ह्याच्यामध्ये साखर अव्हॉइड करायची असेल ना, तर तुम्ही इथं थोडेसे जे खजूर असतात ना, त्याचे बिया वगैरे काढून तुम्ही ह्याला भिजायला टाकू शकता. त्याच्यासोबतच अंजीर जर असेल तर उत्तमच, ते पण तुम्ही घेऊ शकता. तर ही जी पपई आहे ना, तर मी काय मार्केटमधून काय आणलेली नाही. तर ही जे पपई आहे ना, आपल्या घरची म्हणजे माझ्या मम्मीने दिली होती. आमच्या बहिणीबाई गेल्या होत्या ना, त्यावेळेस त्यांनी आणले होते. पण बरेच आणले होते. तर आपण ना म्हणजे कसं असतं, की एकच गोष्ट सारखं-सारखं खायला माणूस कंटाळतं. पण आता म्हणलं ह्याच्यापासून आहे ना, अशी काहीतरी रेसिपी बनवूया, की जेणेकरून कोणाला कळणारही नाही आणि अशी ही रेसिपी होईल, की ही रेसिपी कोणाला खरं पण वाटणार नाही, की अशा पद्धतीने ही रेसिपी बनू शकते का? आता आपण ह्याचे बेनिफिट म्हणजे पपईचे बेनिफिट जे आहेत ना, तर तुम्ही मला म्हणता ना, पपई खाल्ल्याने काय बेनिफिट भेटणार आहे? पण हो, ही रेसिपी जी आहे, पण थोडं तुम्हाला जे फायदे आहेत ते पण तुम्हाला थोडंसं शेअर करते. पपई जे आहेत आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे, कारण ती ना पचनास मदत करते, रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यात आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. आणि पपईमध्ये जीवनसत्वे ए, सी, ई आणि अँटीऑक्सिडंटमध्ये ना मूलभूत प्रमाणात असतात, जे आपले हृदयरोग आणि मधुमेहाचा धोका कमी करण्यास ना मदत करतात. पपईतली पोटॅशियम आणि फायबर कोलेस्टेरॉल करण्यास ना आणि रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. पपईमध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असल्याने ते पोट दीर्घकाळ भरलेले ठेवते आणि वजन व्यवस्थापनात मदत करते. तर बरेच असे फायदे आहेत, पण आपल्या हे एवढ्या व्हिडिओमध्ये ना मला काही एवढं सांगता येणार नाही. पण जेवढं काय आहे ना, ते थोडंसं तुमच्याशी मी शेअर करते. पण तुम्ही आता पाहिलं असेल, की आपण इथं पपई जी आहे ना, ती छोट्या-छोट्या कट करून घेतली. तर आता मिक्सरमध्ये एकदम त्याची प्युरी तयार करायची. पण सर्वात आधी आपण काय केले, अर्ध्या तासाच्या नंतर जे काजू, बदाम, मनुके, पिस्ता आणि मखाने एवढं काय सोप झाल्याच्या नंतर आहे ना, आपण काय केले, दुधाच्या सोबतच आपण त्याला एक फाईन अशी पेस्ट करून घेतली. थोडंसं आपण शेंगदाण्याचं कूट कसं थोडं जाडसर ठेवतो, तशाच पद्धतीने इथं मी काय केलंय, जे आपले काजू, बदाम वगैरे ड्रायफ्रुट्स सगळे आहेत ना, ते थोडेसे इथे मी अ, असं थोडंसं मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. आणि आपलं ड्रायफ्रूट जे आहे ना, तर आपण एका छोट्याशा भांड्यामध्ये काढून घेतले आणि त्याच्यासोबतच त्याच भांड्यामध्ये मी काय केले इथं, जे आपण पपई कट करून घेतलेले आहे ना, ते घेतले. आता तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये बोलले होते, जर तुम्हाला साखर अव्हॉइड करायची असेल ना, तर तुम्ही काय करा, इथं खजूर घेऊ शकता. पण इथं मी माझ्याकडे ऑलरेडी नव्हतेच, तर मी काय केले, साखरचा तर थोडासा वापर केलाय. आणि पपई तुम्हाला तर माहितीच आहे, की गोड असते. त्याच्यासोबत ड्रायफ्रूट पण थोडेसे गोड असतात ना, तर काय करायचं, थोडीशी साखर घ्यायची. आपलं जेवढे गोड होईल तेवढे. आता तुम्हाला एक म्हणजे टिप्स आहे, की आपण ज्यावेळेस आहे ना आपली कोणती रेसिपी असू द्या, थंड झाली ना, की ती रेसिपी एकदम गोड जर असेल ना, तर ती गोड आणखीन कमी होते. थोडंसं गोडचं प्रमाण वाढवायचं असेल, थोडीशी साखर किंवा खजूर थोडीशी वाढवायची, म्हणजे ते गोड व्यवस्थित होईल.
तुम्ही तर पाहिलं असेल, की काजू, बदाम वगैरे आपण मिक्सरमध्ये दळून घेतले. त्याच्यासोबतच आहे ना, आपण जी आपले पपई कट करून घेतली, ते पण थोडंसं एकदम पेस्ट तयार करून घेतली. आता हे दोन्ही मिश्रण एकसारखे करायच्यात. थोडंसं दूध ॲड केले, जेणेकरून आपली जी कुल्फी म्हणा, आईस्क्रीम म्हणा, इथे मी काय केले, व्यवस्थित जशा पद्धतीने सेट होईल, तशा पद्धतीने इथं मी काय केले, एकदम मस्त असं पेस्ट तयार करून घेतली. तुम्ही पाहिलं असेल, की इथं काडी वगैरे आणि आपल्याकडे ना ही घरगुत्या पद्धतीने बनवले जातात. तुमच्याकडे जर साचा वगैरे असेल तुम्ही तेही वापरू शकता. माझ्याकडे नव्हती तर मी काय केले, इथं चहाच्या कपाचा वापर केलाय. तर जवळपास आहे ना सगळ्या काही कपामध्ये आपण काय केली, ही जी आहे ना आपली एकदम कुल्फी ती एकदम भरून घेतली. ही माझी आहे भाची, तिने पण थोडीशी मला हेल्प केली. तर तिला भरायचं होतं या कपामध्ये. तर म्हटलं ठीक आहे ये. तर आम्ही सगळं काही भरून घेतल्यानंतर माझ्याकडे फॉइल पेपर होता ना, तो इथे मी काय केले, कट करून घेतला, की जेणेकरून आपली आईस्क्रीम एकदम परफेक्ट अशी सेट होईल आणि त्याला काही होईल, की वरून आहे ना अजिबात पाणी वगैरे सुटणार नाही. एकदम छान बसेल आणि ती कशा पद्धतीने बसवली तेही तुमच्याशी शेअर करते. आता ह्याला काय केलंय मी, हा मोठा पेपर होता ना म्हणजे फॉइल पेपर, तर छोटं-छोटं असं कट करून घेतलेत आणि फायनली आपलं जे कपमध्ये आईस्क्रीम भरून घेतली. त्याच्यानंतर मी असे काही कट करून घेतलेले जे आहे ना फॉइल पेपर ते वरून ॲड केलेत. आणि आपण नंतर जी काडी असते ना आईस्क्रीमची, ते नंतर बसवण्याआधी आपण आधीच बसवली, की ते व्यवस्थित सेट होईल. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता. आपण काय केले, जी आईस्क्रीम आहे ना पूर्णपणे कव्हर अप करून घेतली, की जेणेकरून आणि प्रॉब्लेम तर असा झालाय, की आमच्याकडे ना आता पाऊस तर सुरूच आहे आणि त्यात लाईटीचा प्रॉब्लेम होता. तर ह्याला मी जवळपास 2 दिवस फ्रीझरमध्ये ठेवलं. कशीबशी तर ती सेट झाली. लाईटीचा खूप प्रॉब्लेम होता आणि नेमके माझ्या आईस्क्रीम बनवायच्या वेळेसच हा प्रॉब्लेम सुरू झाला. तर तुम्ही पाहिलं असेल, की आपण आता ही फ्रीझरमध्ये आणि नंतर 2 दिवसाच्या नंतर तुम्ही पाहिलं असेल, की आपली आईस्क्रीम एकदम परफेक्ट अशी बनवून तयार झाली आणि हो, कोणालाही वाटणार नाही, की अशा पद्धतीने ही रेसिपी आहे ना, बनू शकते का आणि बनेल का? तर तुम्ही ही रेसिपी आहे ना, तर खरंच आत्ता ह्या उन्हाळ्यामध्ये एकदा का होईना ही रेसिपी ट्राय करा आणि खायला ती इतकी क्रीमी, टेस्टिंग फॅब्युलस एकदम बनवून तयार होते. आपण बाहेरून मागवतो त्यापेक्षा थोडं कष्ट घेतले ना, की खरंच घरच्यांसाठी एक नवीन काहीतरी पदार्थ तयार होतो आणि तो खाण्याचा ना खूप छान एकदम मजा येते. आपण 10 मिनिटात आपण ऑर्डर करू शकतो. म्हणजे आपल्याला जे हवंय ते आपण मागवू शकतो. पण थोडेसे कष्ट घेतले ना, की अशा पद्धतीने ही एक रेसिपी बनू शकते. तर थोडेसे इथं पिस्ता मी ॲड केलेत आणि हो, इतकी खायला टेस्टी झाली होती आणि मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. तुम्ही एकदा ही रेसिपी मी बोलते ना म्हणून एकदा रेसिपी ट्राय करा आणि खरंच ही रेसिपी इतकी छान होती ना, तर तुम्ही म्हणता ना अशा एकदा उन्हाळ्यात एकदम हेल्दी, पौष्टिक आणि हो, त्याच्यासाठी तुम्हाला तर मी पपईचे बेनिफिट पण सांगितलेलं आहे, काय-काय आहे ते. तर तुमच्या लक्षात आलं असेल की ही रेसिपी कशी बनली आहे. तर फायनली ना पपईची माझी जी आईस्क्रीम आहे ती एकदम सेट झाली आणि रेडी झाली आणि बनवून पण तयार झाली. कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा.